देशामध्ये सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात गेल्या महिनाभरापासून सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये चढ उतार पाहायला मिळत आहेत। त्यामुळे कुठेतरी जळगावचे ग्राहक संभ्रमात असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जळगावच्या सराफ बाजारात आहोत। गेल्या काही दिवसांपासून जे आहे सोन्या आणि चांदीच्या दरात जे आहे चढ उतार होते आहे आणि त्यामुळे कुठेतरी जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये ग्राहक संभ्रमात असल्याने सराफ बाजाराच्या दुकानामध्ये कुठेतरी शुकशुकाट पाहायला मिळत आहे। ग्राहकांना नेमकं सोनं खरेदी करायचं की सोन्याची मोड करायची अशा संभ्रमात ग्राहक असल्यामुळे या ठिकाणी जळगावच्या सराफ बाजारामध्ये जे आहे शुकशुकाट पाहायला मिळतो आहे। तर दुसरं प्रमुख कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याचे भाव जे आहेत ते 95,000 रुपयांवर पोहोचलेले होते। 95,000 रुपयांवर भावात घसरण झाल्यामुळे कुठेतरी ग्राहकांना दिलासा मिळाला होता। मात्र आता पुन्हा जे आहे सोन्याच्या भावामध्ये वाढ झालेली आहे आणि सोन्याचे भाव जे आहेत 1 लाखांवर येऊन पोहोचलेले आहे। आजचा जर सोन्याच्या भावाचा जर विचार केला तर सोन्याचे जे भाव आहेत या ठिकाणी 99,910 रुपये एवढे जीएसटी सहित असल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे चांदीने सुद्धा या ठिकाणी उच्चांकी दर गाठलेले आहेत। चांदीने पुन्हा 1 लाखाचा टप्पा पार केला असून चांदीचे दर जे आहेत 1,04,000 रुपयांवर पोहोचलेले आहे। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली होती। त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता। मात्र आता पुन्हा सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे याचा ग्राहकांवर सुद्धा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून सततचे चढ उतार जे होत आहेत सोन्या आणि चांदीच्या दरात यामुळे सुद्धा ग्राहकांवर परिणाम होत असल्याचे चित्र जळगावच्या सराफ बाजारात पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, केविन मराठी, जळगाव।